बजेट डिस्कशनाचेर इनिशिएटिव्स रवींद्र भवन सांखली आणि चेंबर ऑफ कॉमर्स हांच्यांनी ही इनिशिएटिव्स घेतली आणि आयच्या ह्या खासा कार्यक्रमाक आमच्या मदीं चेंबर ऑफ कॉमर्सच्यो चेअरमॅन मॅडम प्रतिभा धोंड, आमचे दत्ताराम चिमुलकर, व्हायस चेअरमॅन ऑफ द रवींद्र भवन, ज्याने हो एक्चुअली कार्यक्रमाक खरें म्हटल्यार एक ऊर्जा हाडली, वा मनोज कामत ज्याने एक्चुअली मॉडरेटूच न्ही तर बजेट कशें आसा हे ओवरऑल बजेटाचेर उलयता आसतना हांव तेजें भाशण सुरू आसतना भितर पावलो. बट एक म्हणजे ज्या पोटतिडकीन जे लोकांक सांगपाक जाय, लोकांक कळपाक जाय, मनोज कामत तांणी फक्त हांगा उलोवंक ना, कदाचित तांच्यांनी बरयल्ले लेख तो टायम्स नवीन टायम्साचेर आसतलो, नवप्रभाचेर आसतलो, लोकमताचेर आसतलो, थोड्या जाणांनी वाचूंक ना आसतले, बट डिस्क्रिप्टीव म्हणजे बजेट कितलें बरें आनी कशें बरें आसा हे तेंच्यांनी खरोखरूच तांच्या इंटरव्यूआतूय तेंच्यांनी गोमंतकाचेर सांगलें, डिस्क्रिप्टिव्हांतल्यान तेंच्यांनी बरयलें आनी सातत्यात दे आर म्हणजे बरें तें बरें आनी खरें तें खरें म्हणपी अशें मनोज कामत, हांव ताजेय बी खरोखरूच मना पासून हांव खूब खूब अभिनंदन करतां. हांव बजेटाचेर उलोवच्या पयलीं 2-3 गजाली मुद्दामून दोतोर शेखर साळकार वीच इज ऑलवेज वीच इज नॉट ओनली कन्सर्न अबाउट द पीपल्स हेल्थ बट स्टेट हेल्थ. म्हणजे एकट्या दुसऱ्याचे दुयेंत न्ही, स्टेटीत दुयेंतां कशी जावची न्ही, स्टेटीतली दुयेंतां कशी कमी जावची, म्हणजे प्रिव्हेंटीव हेल्थ कॅरचेर सातत्यात काम करपी तांच्यांनी हेल्था वयलो बजेट कशा पद्दतीन आसा आनी तो कितलो बरो हो खूब बऱ्या पद्दतीन एक्सप्लेन केलो. आमचो प्रिन्सिपल बाब नामदेव गावस्कर सर हांच्यांनी स्कील गॅप म्हणजे ताका आमी म्हणटा की कॅम्पस टू करियर हो न्यू प्रोग्राम आमी सुरू केला. म्हणजे कॅम्पसांतल्यान लोकांचे करियर, भुरग्यांचे करियर कशें जावपाक शकता हे तांच्यांनी आनी वेवस्थीत रित्या एड्युकेशना वयलो बजेट तुमकां एक्सप्लेन केलो. बाब रोहन भंडारीच्या बद्दल तर सांगपाकूच नाका. आय रियली इम्प्रेस्ड विथ द प्रेझेंटेशन ऑफ रोहन, कारण ही हॅज स्टॅटिस्टिक्स अँड फिगर वायज. वन इकॉनॉमिस्ट कॅन ओनली स्पीक लायक दिस अँड नो वन कॅन. Means how it is an surplus budget, fiscal deficits, what is the central share, state shares. No one can talk about this. No doubt, he is an economist. त्या खातीर तो उलोवपाक शकलो, बट तितकेच बरें प्रेझेंटेशन हे करपूय बी तितकेच म्हत्वाचें आशिल्लें. तें प्रेझेंटेशन तेणी केलें. नेक्स्ट इज बाब आमचो आमोणकर उलयता आसतना तांच्यांनी आमची गरज कितें हें वळखून रायटली मायनिंगाचेर आपले बोट दवरले आनी मायनिंगा वयल्यान 12 ब्लॉकांतल्यान 5 ब्लॉक कशा पद्दतीन सुरू जाल्या, मायनिंगांतल्यान रेव्हेन्यू जनरेशन कसो जातलो, टुरिजम हाऊ मच इम्पॉर्टंट फॉर अस इन्क्लुडींग अवर रुद्रेश्वर प्रोजेक्ट हाजेरूय तेंच्यांनी उलयले. आनी फ्युचरिस्टीक आमकां रेव्हेन्यू जनरेशन टुरिजम आनी मायनिंग ह्या दोन हातूंतल्यान कसो जातलो हो तेंच्यांनी आपल्या स्पिचींतल्यान सांगलो. वरद बाब सामंत हाच्या बद्दल तर हांव सातत्यात उलयतां. आमी ताका स्वता अंबॅसिडर म्हणून आमी एग्रीकल्चर डिपार्टमेंटात घेतला, असो कोणाक घेयना, अजून पर्यंत कोणाकूच घेवंक नाशिल्लो. हांव परत एकदा सांगता, म्हणजे ही वील बी द एम्बॅसिडर फॉर एग्रीकल्चर डिपार्टमेंट टू गायड अदर एग्रीकल्चरिस्ट. म्हणून तो पेडण्या पासून काणकोण पर्यंत सरकारान ताका ज्या ज्या जाग्यार वयतो ते गाडी दिता सरकार आनी ताका चलय म्हणून सांगता, लोकांक वचून एक्सप्लेनूय कर. हे असो एम्बॅसिडर बी जावपा खातीर भाग्य लागता आनी ते बी तो खंयसरूच आपल्याक नोकरी जाय म्हणून खंय इंटरव्यू दिवंक ना तेणी, आनी एम्बॅसिडर जावपाक जाय म्हणूनय इंटरव्यू दिवंक ना हे जाणा जाल्यार. तो म्हाका एम्बॅसिडर अपॉयंट कर म्हणून तो म्हाजे कडेन येवंक ना आनी सरकाराक केन्ना सांगूंक ना. तो करता त्या कामा वयल्यान सरकारान ताका एम्बॅसिडर अपॉयंट केला. म्हणून हांवें तेंच सांगलें की आपूण जे कितें काम करता ताज्या वयल्यानूच आपल्याक आयडेंटिफाय करपाक जाय. दोग जाणांचे प्रश्न म्हाका जे खूब आवडले, तातूंतल्यान स्टुडंटाचो प्रश्न, म्हाका तुजें नांव याद उरलें ना, नांव कितें म्हटलें, कार्तिक पणशीकर. इट इज ट्रू, ताणें म्हटलें की बजेट सगळें सांगता तें बरें आहा, बट तें बजेट इम्प्लिमेंट जालें आमकां कशें कळटलें, वीच इज ओनली ऑन द एक्शन टेकन रिपोर्ट. कारण नो वन स्पीक्स अबाउट दीस, नो वन, नेवर. कारण आमी पळयता की बजेट येयलें बरें, फुडल्या वर्साचें बजेट मागीर वता आयकूंक जाय म्हणून आयकता पेपरार येयलें बरें, कितें वाडलां, कितें म्हारग जाला, कितें सवाय जाला, इतकेचेर आमी उलयता आनी बजेट सोडून दिता. बट इज इट इम्प्लिमेंटेड ऑर नॉट, वीच इज द एक्शन टेकन रिपोर्ट. आनी सेकंड इज एन अतुल बाब मळीक हांणी जो प्रश्न विचारलो, एट प्रेझेंट ग्लोबल सिनारियो वीच इज गोईंग ऑन, हाऊ मच इट वील इम्पॅक्ट ऑन आवर बजेट. बाय कन्सिडरिंग दॅट
म्हणजे कन्सिडरिंग दॅट आम्ही ह्या फावटीची ग्रोथ जर कंपॅरिझन पळयत जाल्यार ती कंपॅरिझनली आम्ही थोडीशी कमीच दाखयल्या. अदरवायज ती ग्रोथ आनीकूय खूप मोठ्या प्रमाणात दाखयतले. आम्ही बजेट तयार करता आसतना देर इज एन स्लायटली जेका आमी म्हणटा की युद्धाचे ढग हे आमचे सायडीन आमकां दिसपाक लागिल्ले म्हणून ताची ग्रोथ कमी दाखयल्ली आसली. हे सगळें सांगता आसतना 2-3 गजाली ह्या बजेटाचेर एक सांगता. एक वीच इज अ जेंडर बजेट. जेंडर बजेट म्हणजे कोणूच कदाचित कोण तरी महिला ह्या बजेटाचेर उलोवपाक आसली आसत जाल्यार ती खूप बऱ्या पद्दतीन उलयतली आसली. जेंडर बजेट वीच इज अगेन 33% ऑफ द बजेट स्पेशली फॉर द वुमन. आणि हे जेंडर बजेट गेली कंटिन्युअसली 3 years आय एम सेपरेटली द जेंडर बजेट आणि हेजो बूक काडटा हांव. ते बी न्ही म्हणजे आमी बजेटाचे बूक दिता आसतना जेंडर बजेटाचो बूकूय दिता आणि खंय खंय महिलांच्या खातीर आमी 33% बजेट स्पेंड केला. इट इज फ्रॉम द स्कॉलरशीप, एग्रीकल्चर टू RDA डिपार्टमेंट, वुमन इन चाइल्ड डिपार्टमेंट, ह्या सगळ्यांच्या खातीर कितलो पर्सेंट दिला हे ह्या जेंडर बजेटांतल्यान एक्सप्लेन करता. आणि वीच इज एप्रिसिएटेड बाय युनायटेड नेशन्स ऑफ द इंडिया विंग एट ऑल इंडिया लेवलाचेर युनायटेड नेशन्स हांच्यांनी एप्रिसिएट केला. नो अदर स्टेट्स यूज दीस जेंडर बजेट. दॅट इज वाय द युनायटेड नेशन्स वुमन इंडिया विंग हांच्यांनी एप्रिसिएट केले. आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गजाल, कारण बजेट सगळे मांडटा आसतना नीती आयोग ऑलवेज गिव्स द फिजिकल हेल्थ इंडेक्स ऑफ द बजेट. म्हाका सांगपाक प्राऊड फील जाता की पुराय देशात आमी 2 नंबराचेर आसा कंटिन्युअसली. म्हणजे आमचे इतके फायनान्शियल मॅनेजमेंट स्टेटीचे इतके बरे आसा. कारण मनोज बाबान एक रायटली सांगले की जेन्ना 2019 -2% आशिल्ले, नाव वी हॅव रीच्ड म्हणटा तशें इट इज 7% ग्रोथ ही जी आमी ती दाखयली पयली. द सेम थिंग ओडिसा इज द फर्स्ट वीच इज अ कंटिन्युअसली म्हणजे ही आत्ताचो जरी मुख्यमंत्री नवीन ते असलो आसत जाल्यार फॉर लास्ट 15 years ज्या मुख्यमंत्र्यान काम केलां वीच इज अ व्हेरी सिनियर. आणि ताकाच लागून म्हणजे ओडिसाचो फिजिकल हेल्थ इंडेक्स हो 1 नंबराचेर आहा पुराय देशात. आणि दुसऱ्या नंबराचेर जर कोण आसत जाल्यार गोंय राज्य आसा वीच इज अ प्राऊड मोमेंट फॉर मी एज अ फायनान्स मिनिस्टर. हे खूप बऱ्या पद्दतीन म्हाका सांगता आसतनाय बी बरें दिसता. आमी सातत्यान हांव चड वेळ उलोवचो ना. दुसरी गजाल, ह्या बजेटांतल्यान म्हाका कितें मेळटलें तर ह्या बजेटांतल्यान प्रत्येका खातीर कितें ना कितें तरी आसा. ते फक्त आपल्याक घेवपाक कळपाक जाय. त्या वर्सभरांतल्यान जर ते आपूण बारीकशी गजाल म्हणजे म्हज्या घरापासून म्हजो फ्लॅट, मॅडम थंय बसल्या थंय म्हणटाली म्हणजे म्हजोय फ्लॅट नांवार जातलो तर म्हणपा लागली. 30-40 वर्सां जाल्यार म्हणटालो तो नांवार जायना आपल्या. इट इज ट्रू. म्हणजे 30-40 वर्सां जाल्यार आपल्याकडे फक्त शेअर सर्टिफिकेट आहा म्हणपा लागली. तो फ्लॅट नांवार जावंकूच शकूंक ना, डिफरंट रिजन्स. बट तो सुद्धा आपल्या नांवार जातलो. ताच्या खातीर फ्रॉम द स्टार्टअप म्हणजे स्टार्टअप एखाद्याक सुरू करण्यापासून तो स्वतः पर्सन फॉर द स्टुडंट्स ऑल्सो. म्हणून म्हटलं या बजेटात प्रत्येका खातीर कितें ना कितें तरी घेसारखें आसा. त्याचा फायदो सगळ्या जाणांनी घेवचो. नक्कीच म्हणजे आयचो कार्यक्रम खूप सुंदररित्या म्हणजे रवींद्र भवन, चेंबर ऑफ कॉमर्स हांच्यांनी मेळून ऑर्गनायज केलो. हांव दोनूय ऑर्गनायझेशनाक खूप खूप अभिनंदन करता. आणि परतूय बी इन द कॅपिटल सिटी पणजेन हो कार्यक्रम पब्लिका खातीर अजूनय बी ऑर्गनायज जावपाक जाय. सो दॅट मोर अँड मोर पब्लिक शूड नो अबाउट द बजेट आणि मोर अँड मोर पब्लिक शूड गेन फ्रॉम द बजेट. हे जावप हे खूप गरजेचें आसा. देव बरें करूं.